अहो माझ्या प्रिय आत्म्यांनो, तुम्ही किती भाग्यवान आहात. आज जर तुम्ही या ज्ञानाच्या मार्गावर पाऊल ठेवले असेल तर ते केवळ तुमची इच्छा नाही, तर ती स्वतः परमेश्वराची तुमच्यासाठी असलेली एक प्रेमळ प्रेरणा आहे. ज्या क्षणी तुम्ही हे दिव्य बोल ऐकाल त्या क्षणापासून तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक चिंता विरून जाईल, यात शंका नाही. हा केवळ एक व्हिडिओ नाही, हे तुमच्या आत्म्याशी जोडलेले भगवंताचे साक्षात आश्वासन आहे. मी तुम्हाला हृदयापासून शुभेच्छा देतो की तुम्ही परमपिता श्रीकृष्णांच्या प्रेरणेनेच श्रीमद भगवद गीतेचा हा सार पाहण्याचा निर्णय घेतला आहे. माझा पूर्ण विश्वास आहे की हा संपूर्ण व्हिडिओ शांत मनाने पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर आणि आत्मसात केल्यानंतर तुमच्या विचारसरणीत आणि जीवनात अतिशय सकारात्मक बदल नक्कीच येतील. माझ्या प्रिय साधकांनो, माझा स्वतःचा अनुभव सांगतो की जर तुम्हाला या बहुमूल्य ज्ञानाचा अधिकाधिक लाभ घ्यायचा असेल तर गीतेचा हा सार तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत ऐकला पाहिजे. दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी हे अवश्य ऐका आणि इतरांनाही ऐकवा. कारण जसे आनंद वाटल्याने वाढतो, त्याचप्रमाणे हे ज्ञान तुम्ही जितक्या जास्त लोकांसोबत शेअर कराल तितकीच भगवान श्रीकृष्णांची कृपा आणि या गीता ज्ञानाची ज्योत तुमच्या जीवनातही अधिकाधिक वाढत जाईल. एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, याचा अर्थ असा की हे एकमेव शास्त्र आहे ज्याचे गायन साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमुखातून झालेले आहे, आणि ते म्हणजे श्रीमद भगवद गीता होय. जेव्हा महाभारताच्या रणक्षेत्राच्या मध्यभागी धनुर्धर अर्जुन युद्धासाठी घाबरून गेला, तेव्हा श्रीकृष्णांनी आपल्या श्रीमुखातून या दिव्य गीतेचे गायन केले. या गीतेची महती अपरिमित आहे. शेष, महेश किंवा गणेश देखील याच्या महिमेचे पूर्णपणे वर्णन करू शकत नाहीत. मग आम्हा मनुष्यांची तर काय कथा आहे. असे म्हटले जाते की ज्या घरात भगवद्गीतेचे नित्य वाचन केले जाते किंवा ऐकले जाते त्या घरात स्वयं भगवान श्रीकृष्ण येत राहतात. पृथ्वीवरील प्रत्येक मानवाने हे भगवद्गीता ज्ञान वाचणे आणि समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तो आपल्या जीवनात सुख, शांती आणि यश प्राप्त करू शकेल. श्रीमद भगवद गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि या 18 अध्यायांमध्ये एकूण 700 श्लोक समाविष्ट आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी याची प्रत्येक ओळ वाचणे कदाचित कठीण असेल. म्हणूनच आज या खास व्हिडिओमध्ये आम्ही श्रीमद भगवद गीतेच्या दिव्य ज्ञानाने प्रेरित असे 151 महत्वाचे विचार घेऊन आलो आहोत. हे विचार आम्ही तुम्हाला अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. मला पूर्ण विश्वास आहे की हे विचार दररोज ऐकल्याने तुमच्या जीवनातील वर्तमान आणि भविष्यातील सर्व समस्यांचे निवारण नक्कीच केले जाईल. मी तुम्हाला सांगतो आहे की कर्म हे सर्वात मोठे धर्म आहे. मनुष्याचा जन्म कर्मासाठीच झाला आहे. कर्माशिवाय कोणीही क्षणभरही राहू शकत नाही. तुम्ही फळाची चिंता न करता केवळ तुमच्या कर्तव्याचे पालन केले पाहिजे. नेहमी चांगली कर्मेच करा, कारण कर्म म्हणजे ते पीक आहे जे मनुष्याला प्रत्येक परिस्थितीत कापावेच लागते. तुमची कर्मे जशी असतील त्याचे परिणाम किंवा फळेही तशीच असतील. कर्माचे गणित मोठे सोपे आणि सरळ आहे. तुम्ही चांगले कराल तर तुमचे चांगलेच होईल, तुम्ही वाईट कराल तर वाईटच होईल. मनुष्य ज्या रूपात परमेश्वराचं स्मरण करतो, मी त्याला त्याच रूपात दर्शन देतो. चिंता करण्यामध्ये आपली ऊर्जा वाया घालण्याऐवजी त्याचा उपयोग समस्यांवर समाधान शोधण्यात केला पाहिजे, हेच बुद्धीचे लक्षण आहे. वाईट गोष्टींकडे पाहणे आणि वाईट गोष्टी ऐकणे हीच वाईटाची सुरुवात आहे. ज्या मनुष्याला वाणी मिळाली आहे पण तो माझ्या भगवंताचे कीर्तन करत नाही, तो दुर्बुद्धी मनुष्य मोक्षाची पायरी मिळवूनही त्यावर चढण्याचा प्रयत्न करत नाही. मी म्हणतो, हे मानवा, जर तुला सर्व सांसारिक दुःखांपासून मुक्ती हवी असेल तर माझी भक्ती कर. जो माझी भक्ती करत नाही त्याला या जीवनात आणि या जीवनानंतरच्या जीवनातही शांती प्राप्त होत नाही. वाईट कर्मे करणारे सर्वात नीच लोक, जे राक्षसी प्रवृत्तींशी जोडलेले आहेत आणि ज्यांची बुद्धी मायेने हरवून टाकली आहे, ते माझी पूजा करण्याचा किंवा मला प्राप्त करण्याचा प्रयत्न कधीही करत नाहीत. स्वतःला पूर्णपणे माझ्या चरणी समर्पित करा, हाच सर्वात मोठा आधार आहे. ज्याने या आधाराला ओळखले आहे तो भीती, चिंता आणि दुःखांपासून मुक्त राहतो. माझा भगवंतावरचा विश्वास त्या लहान मुलासारखा ठेवा ज्याला तुम्ही हवेत उडवले तरी तो हसतो,
घाबरत नाही, कारण त्याला माहीत असते की मी त्याला खाली पडू देणार नाही. तू मन लहान करू नकोस. जिथे तुझे आपले लोक तुझ्यापासून तोंड फिरवतील, तिथे मी तुला साथ देईन. जीवनात कधीही कोणाशीही स्वतःची तुलना करू नका. तुम्ही जसे आहात तसे सर्वश्रेष्ठ आहात. प्रेरणेचा सर्वात मोठा स्रोत तुमच्या स्वतःच्या विचारांमध्ये आहे. म्हणून चांगले विचार करा, मोठे विचार करा आणि स्वतःला जिंकण्यासाठी प्रेरित करा. दुःख भोगणारा माणूस भविष्यात सुखी होऊ शकतो, पण दुःख देणारा माणूस कधीही सुखी होऊ शकत नाही. म्हणून तुमच्या आत करुणा ठेवा, आवेश नाही. कारण फुले ढगांच्या गर्जनेने नाही, तर त्यांच्या वर्षावाने फुलतात. वाईट व्यक्ती कितीही गोड बोलला तरी तो तुमच्यासाठी रोग बनून राहील, आणि खरा माणूस कितीही कडू बोलला तरी तो एक दिवस औषध बनून तुमच्या उपयोगी पडेल. मी म्हणतो, मनाच्या शांततेपेक्षा या जगात कोणतीही मोठी संपत्ती नाही. ज्या व्यक्तीने आपले मन शांत ठेवायला शिकले आहे, त्याहून अधिक धनवान या जगात कोणीही नाही. वेळ माणसाने तयार केलेल्या मार्गावर चालत नाही, मनुष्याला वेळेने दाखवलेल्या मार्गावर चालावे लागते. यालाच नियती म्हणतात. जेव्हा आपण स्वतःमध्ये बदल करण्याऐवजी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा जीवन कठीण वाटू लागते. सत्य कधीही दावा करत नाही की मी सत्य आहे, परंतु खोटे नेहमी दावा करते की फक्त मीच सत्य आहे. ज्याप्रमाणे प्रकाशाची ज्योत अंधारात चमकते, त्याचप्रमाणे सत्यही चमकते. म्हणून मनुष्याने नेहमी सत्याच्या मार्गावरच चालले पाहिजे. हे अर्जुना, तुझे काय गेले ज्यासाठी तू रडतोस? तू काय घेऊन आला होतास जे तू गमावलेस? तू काय निर्माण केले होतेस जे नष्ट झाले? तू जे काही घेतलेस ते इथूनच घेतलेस, जे काही दिलेस ते इथेच दिलेस. जे आज तुझे आहे ते उद्या कोणाचे तरी असेल, कारण परिवर्तन हाच या जगाचा नियम आहे. वेळेनुसार जगात प्रत्येक गोष्ट बदलते. म्हणून हे शरीर तुमचे नाही, ना तुम्ही या शरीराचे मालक आहात. हे शरीर पृथ्वी, अग्नी, पाणी, हवा आणि आकाश या पंचतत्वांनी बनलेले आहे. एक दिवस हे शरीर पुन्हा या पंचतत्वांमध्ये विलीन होईल. या जगात नशिबापेक्षा जास्त आणि वेळेपूर्वी कोणालाही काही मिळालेले नाही आणि कधीही मिळणार नाही. जीवनात वाणीवर संयम ठेवणे अनिवार्य आहे, कारण वाणीने दिलेले घाव कधीही भरले जात नाहीत. धर्मासाठी लढायला शिका, अधर्मी लोकांसाठी काळ बनायला शिका आणि आपल्या लोकांसाठी त्याग करायला शिका. सत्य नेहमी पाण्यात तेलाच्या थेंबासारखे असते. त्यावर कितीही असत्याचे पाणी टाकले तरी ते नेहमी वरच तरंगते. सज्जन व्यक्तीने नेहमी चांगले वर्तन केले पाहिजे, कारण ह्याच लोकांच्या पावलांवर सामान्य व्यक्ती आपला मार्ग निवडतो. जर तुम्ही कोणाचे चांगले करू शकत नसाल तर वाईट देखील करू नका, कारण जग कमजोर असेल पण जग निर्माण करणारा नाही. जो मनुष्य भगवद्गीतेचे वाचन करून त्यावर आचरण करतो, त्याच्या सर्व दुष्कर्मांचा प्रभाव समाप्त होतो. जीवनात आपण किती बरोबर आहोत आणि किती चूक, हे केवळ दोन लोक जाणतात. एक परमात्मा आणि दुसरी आपली अंतरात्मा. मृत्यू हे एक अटल सत्य आहे, जे कधीही बदलले जाऊ शकत नाही. जेव्हापासून या जगाची निर्मिती झाली आहे, तेव्हापासून जन्ममृत्यूचे चक्र सुरू आहे. ज्याप्रमाणे मनुष्य आपले जुने वस्त्रे सोडून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने आणि निरुपयोगी शरीर सोडून नवीन शरीर धारण करते. हाच निसर्गाचा नियम आहे. हे सत्य स्वीकारून भयमुक्त होऊन आजच्या क्षणात जगायला शिकले पाहिजे. ज्ञानी व्यक्ती ना तर मरण पावलेल्यांचा शोक करतात, ना तर जिवंत असलेल्यांचा शोक करतात, कारण त्यांना माहित आहे की जो मरण पावला आहे तो पुन्हा जन्म घेईल, आणि जो जिवंत आहे तो एक दिवस नक्कीच मरणार आहे. मी सांगतो, मनुष्याने जीवनात कधी संधी मिळाली तर कोणासाठी तरी सारथी बना, स्वार्थी नाही. ज्याप्रमाणे एक दिवा स्वतःचा प्रकाश कमी न करता हजारो दिवे प्रज्वलित करतो, त्याचप्रमाणे आनंद वाटल्याने आनंद कमी होत नाही. धर्माने भरलेले हृदय धर्माचा सल्ला देते, आणि अधर्माने भरलेले हृदय अधर्माचा सल्ला देते. माणूस दुःखी आहे कारण तो ईश्वरावर विश्वास ठेवत नाही म्हणून नाही. माणूस दुःखी आहे कारण तो ईश्वराचे ऐकत नाही. वेळ आल्यावर सगळ्यांना सर्व काही मिळते. वेळेपूर्वी काहीतरी मिळवण्याची इच्छा ठेवणे हेच दुःखाचे कारण बनते. क्रोध हे मनुष्याला नरकाकडे घेऊन जाणारे दार आहे. क्रोध केल्याने व्यक्तीचे मन अशांत होते,
आवेशात येऊन तो अनेकदा स्वतःचेच नुकसान करून बसतो. मी सांगतो, मनुष्याने क्रोध करण्यापासून दूर राहिले पाहिजे. कितीही राग आला तरी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या संपूर्ण जगात कोणताही व्यक्ती महान जन्मलेला नसतो, तर त्याची कर्मे त्याला महान बनवतात. खरे कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमी योग्य असतात. उलट खरे कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीही चुकीचा नसतो. इंसान नेहमी आपल्या नशिबालाच दोष देतो, हे माहीत असूनही की नशिबापेक्षा उंच त्याचे कर्म आहे जे त्याच्या स्वतःच्या हातात आहे. या जगात आज जे तुमच्या जवळ आहे ते काल कोणाचे तरी दुसऱ्याचे होते, उद्या ते आणखी कोणाचे तरी असेल. तुम्ही येथे रिकाम्या हाताने आला होता आणि रिकाम्या हातानेच जाल. जे होऊन गेले त्याचा शोक का करायचा, आणि जे आहे त्याचा अहंकार का करायचा, आणि जे येणार आहे त्याचा मोह का करायचा. प्रत्येक बुद्धिमान व्यक्तीने क्रोध आणि लोभ त्यागला पाहिजे, कारण यामुळे आत्म्याचा अधःपात होतो. मनुष्य आपल्या हृदयाने जे दान करू शकतो ते तो हातांनी करू शकत नाही, आणि मौन राहून तो जे काही बोलू शकतो ते शब्दांनी बोलू शकत नाही. मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मनुष्याचे मन हे वाऱ्याप्रमाणे चंचल असते. हे मनच मनुष्याला कामवासनांच्या दिशेने भरकटवत राहते. जर तुम्हाला तुमचे जीवन यशस्वी करायचे असेल तर मनावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मनाला वश केल्याने बुद्धीची शक्ती केंद्रित होते, ज्यामुळे कार्यात यश मिळू लागते. गीतेनुसार ज्या व्यक्तीने आपल्या मनावर विजय मिळवला तो मनामध्ये निर्माण होणाऱ्या अनावश्यक चिंता आणि इच्छांपासून दूर राहतो. त्याचबरोबर तो व्यक्ती आपले लक्ष सहजपणे प्राप्त करतो. जर तुम्ही मनाला वश करणार नाही तर ते तुमचा सर्वात मोठा शत्रू बनून जाईल. नेहमी शंका घेणारा व्यक्ती कधीही शांती प्राप्त करू शकत नाही. म्हणून संशय घेण्यापासून वाचा. जास्त संशय घेतल्याने मनाची शांती भंग होते आणि व्यक्ती भ्रमित होऊन आपले संबंध नष्ट करतो. शरीराचे सौंदर्य मनाला आकर्षित करते, तर स्वभावाचे सौंदर्य हृदयाला आकर्षित करते. म्हणूनच मनुष्याचा स्वभाव नेहमी निर्मळ आणि स्वच्छ असावा. इतिहास सांगतो की काल सुख होते. विज्ञान म्हणते की उद्या सुख असेल. पण धर्म म्हणतो, जर मन खरे असेल आणि हृदय चांगले असेल तर प्रत्येक दिवस सुखाचा आहे. कोण काय करत आहे, कसे करत आहे आणि का करत आहे, या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके तुम्ही आनंदी राहाल. मी म्हणतो, ज्या मनुष्यामध्ये ज्ञानाची कमतरता आहे आणि माझ्यावरील श्रद्धा नाही, तो मनुष्य जीवनात कधीही आनंद आणि यश प्राप्त करू शकत नाही. क्षमा करणे आणि शांत राहणे शिका. तुम्ही इतकी मोठी शक्ती बनून जाल की डोंगरही तुम्हाला रस्ता देतील. जास्त आनंदात असताना आणि जास्त दुःखी असताना निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितींमध्ये तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाही. मी सांगतो, जेव्हा जेव्हा या पृथ्वीवर पाप, अहंकार आणि अधर्म वाढेल तेव्हा त्याचा विनाश करून पुन्हा धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवश्य अवतार घेत राहीन. जे लोक आध्यात्मिक जागृतीच्या शिखरावर पोहोचले आहेत त्यांचा मार्ग निस्वार्थ कर्म आहे. जे माझ्यासोबत जोडले गेले आहेत त्यांचा मार्ग स्थिरता आणि शांती आहे. मोह हा विनाशाचे कारण आहे. मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण त्याचे मोह आहे. तो जितका अधिक मोह करेल तितके जास्त कष्ट तो भोगेल. पश्चात्ताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि चिंता भविष्य सुधारू शकत नाही. म्हणूनच वर्तमानात आनंद घेणे हे जीवनाचे खरे सुख आहे. मानव कल्याण हे भगवद्गीतेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. म्हणून मनुष्याने आपल्या कर्तव्याचे पालन करताना मानव कल्याणाला प्राथमिकता दिली पाहिजे. हे अर्जुना, जो व्यक्ती माझ्या उत्कृष्ट जन्माला आणि कार्यांना वास्तविकतेत समजून घेतो तो शरीर सोडल्यानंतर पुन्हा जन्म घेत नाही आणि माझ्या परमधामाला प्राप्त होतो. जो व्यक्ती सर्व इच्छांचा त्याग करतो आणि मी व माझेपणाची लालसा व भावना यांपासून मुक्त होतो त्याला अपार शांती प्राप्त होते. मी सांगतो, जो तुमची साथ देतो तुम्ही त्याची साथ द्या. जो तुम्हाला धोका देतो त्याला तुम्ही त्यागून द्या. ज्या ठिकाणी तुमचा सन्मान होत नाही तिथे कधीही जाऊ नये.
अन्यथा लोक तुम्हाला कमजोर आणि मूर्ख समजतील. जिथे पाऊस पडत नाही तिथे पीक खराब होते आणि जिथे संस्कार नसतात तिथे पिढी देखील खराब होते. ईश्वराने आपल्याला जे काही दिले आहे ते आपल्यासाठी पुरेसे आहे आणि हे एक अटल सत्य आहे. संयम, सदाचार, स्नेह आणि सेवा हे गुण सत्संगाशिवाय येत नाहीत. ईश्वराकडे केलेली प्रार्थना माणसाची परिस्थिती किंवा शरीर बदलेल किंवा न बदलेल, पण त्या प्रार्थनेमुळे माणसाच्या चारित्र्यात नक्कीच बदल होतो. जे लोक असे म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही, खरे तर त्यांच्या खास नात्यांच्या गणनेत तुमचे नावच नसते. तुमचे बोलणे इतके मधुर ठेवा की जर ते कधी परत घ्यावे लागले तर ते स्वतः तुम्हाला कडू वाटू नये. स्वतःमध्ये थोडा स्वाभिमान असणे आवश्यक आहे, अन्यथा लोक तुम्हाला अशा ठिकाणीही दाबण्याचा प्रयत्न करतील जिथे तुमचा अधिकार आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हरत नाही तोपर्यंत जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. शांत राहण्यापेक्षा मोठे कोणतेही उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा मोठी कोणतीही शिक्षा नाही. ज्या मनुष्याजवळ संयमाची शक्ती आहे त्या मनुष्याच्या शक्तीची तुलना कोणीही करू शकत नाही. आपली व्यर्थ चिंता आणि मनातील भीती हा एक असा रोग आहे ज्यामुळे आपली आत्मिक शक्ती विखुरली जाते. मनुष्याने जीवनातील आव्हानांपासून पळून जाऊ नये. नशिबाची किंवा ईश्वराच्या इच्छेची सबब सांगून पळ काढू नये. कमजोर तुम्ही नाहीत, तुमचा वेळ आहे आणि वेळ प्रत्येकाचा बदलतो. तुम्ही फक्त आपले कर्म करत राहा. ज्याने कधी संकट पाहिले नाही त्याला स्वतःच्या सामर्थ्याची कधीच जाणीव होणार नाही. जे मनुष्य दुसऱ्यांच्या अडचणी समजून घेतात, ज्यांच्यात दया आहे, जे हृदयाने चांगले आहेत, त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. कोणाला काही देऊन अहंकार करू नका. काय माहित तुम्ही देत आहात की मागच्या जन्मेचे कर्ज फेडत आहात. अहंकारी मनुष्याचे वंश, वैभव आणि प्रतिष्ठा या तिन्ही गोष्टी निघून जातात. विश्वास बसत नसेल तर रावण, कौरव आणि कंसाकडे पहा. जर कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर त्यांच्या बोलण्यावर नाही तर त्यांच्या कृतींवर लक्ष द्या. मी म्हणतो, जो मनुष्य मला जाणून घेतो तो जन्म मृत्यूचा बंधनातून मुक्त होतो. जे नशिबात आहे ते धावत तुमच्याकडे येईल आणि जे नशिबात नाही ते येऊनही पळून जाईल. ज्याप्रमाणे वाऱ्याचे झोत नावेला भरकटवतात, त्याचप्रमाणे मनुष्याच्या इच्छा बुद्धीला भरकटवतात. जो मनुष्य सुख आणि दुःख, मान आणि अपमान यामध्ये शांत राहतो, तो मनुष्य मला अतिशय प्रिय आहे. हे संसार माझीच माया आहे. हे जग माझ्यापासूनच उत्पन्न झाले आहे. मीच याचे पालन पोषण करतो आणि मीच या सृष्टीचा विनाश देखील करतो. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील सर्व प्राण्यांना जाणतो, पण वास्तविकतेत मला कोणीही जाणत नाही. मी उष्णता देतो, मी पाऊस पाडतो आणि तो थांबवतो देखील. मीच अमरत्व आहे आणि मीच मृत्यू देखील आहे. माझ्यासाठी ना कोणी तिरस्करणीय आहे न प्रिय, परंतु जे व्यक्ती भक्तीसह माझी पूजा करतात ते माझ्यासोबत आहेत आणि मी देखील त्यांच्यासोबत आहे. ईश्वराची शक्ती मनुष्याच्या जाणीव, भावना आणि मनाच्या हालचालींच्या माध्यमातून नेहमी त्याच्यासोबत राहते. जेव्हा एखादा समजूतदार माणूस संबंध जपायचे थांबवतो तेव्हा हे समजून घ्यायला हवे की त्याच्या आत्मसन्मानाला कुठेतरी नक्कीच ठेच पोहोचली आहे. प्रेम नेहमी माफी मागणे पसंत करते आणि अहंकार नेहमी माफी ऐकणे पसंत करतो. कर्म हीच तुमची खरी ओळख आहे, अन्यथा एका नावाचे येथे हजारो लोक आहेत. चांगली कर्मे करूनही लोक फक्त तुमच्या वाईट गोष्टी लक्षात ठेवतील. म्हणूनच लोक काय म्हणतात याकडे कधीही लक्ष देऊ नका. शक्य तेवढे शांत राहणे चांगले, कारण सर्वात जास्त पाप माणूस आपल्या जिभेमुळेच करतो. कोणाला धोका देणे हे एक कर्ज आहे जे तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या तरी हातून एक दिवस नक्कीच मिळेल. चांगली नजर तीच आहे जी केवळ आपल्या चुका आणि दुसऱ्यांचे चांगले गुण शोधते. जो माणूस वेळेनुसार आपला स्वभाव बदलतो त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. प्रत्येकाला आपले जीवन बदलण्यासाठी वेळ मिळतो, परंतु वेळ बदलण्यासाठी पुन्हा जीवन मिळत नाही. जे घडणार आहे ते होऊनच राहते आणि जे नाही घडणार आहे ते कधीच होत नाही. असा निश्चय ज्यांच्या बुद्धीत असतो त्यांना चिंता कधीही सतावत नाही. चांगल्या हेतूने केलेले काम
कधीही वाया जात नाही आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते. जीवनातील सर्वात मोठी चूक तीच असते ज्या चुकीतून आपण काही शिकू शकत नाही. तुम्ही आज जी काही कर्मे करत आहात त्याचे फळ तुम्हाला उद्या प्राप्त होईल आणि आज जे तुमच्या जवळ आहे ते तुमच्याद्वारे पूर्वी केलेल्या कर्मांचेच फळ आहे. जो मनुष्य श्रद्धाभावाने माझी भक्ती करतो त्याला मी ती प्रत्येक गोष्ट देतो जी त्याच्या जवळ नसते आणि जी गोष्ट त्याच्या जवळ आहे तिचे रक्षण देखील मीच करतो. मी सांगतो, सर्व प्रकारचे धर्म त्यागून तुम्ही फक्त माझ्या आश्रयाला या, मी तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करेन. कोणतेही कारण असो, कोणतीही गोष्ट असो, राग करू नका, मोठ्याने बोलू नका, मन शांत ठेवा, विचार करा आणि मगच निर्णय घ्या. खरा मोठा माणूस तो असतो ज्याला भेटल्यानंतर कोणीही स्वतःला लहान समजत नाही. माणसाची ओळख सोन्यावरून नाही तर चारित्र्यावरून करा, कारण सोने अनेकदा लोखंडी तिजोरीतच ठेवले जाते. फक्त त्याच व्यक्तीला तुमची टीका करण्याचा अधिकार आहे जो टीकेसोबत मदत करण्याचीही भावना ठेवतो. वेळ खूपच अद्भुत असतो. त्याच्या सोबत चाललात तर तो नशीब बदलतो आणि त्याच्या सोबत नाही चाललात तर नशीब तुमचे जीवनच बदलून टाकते. रडल्याने माणूस कमजोर बनतो हे चुकीचे आहे. उलट रडून तुटलेला माणूसच अधिक मजबूत बनतो. जे आपल्या जवळ आहे त्याच मध्ये आनंदी राहिले पाहिजे, कारण आपल्यासारखे जीवन जगण्याचे स्वप्नही अनेक लोकांना पडते. दगड भलेही शेवटच्या घावाने तुटतो, पण पहिली चोट कधीही वाया जात नाही. ज्याची फितरत दुःख देणे किंवा धोका देणे आहे अशा व्यक्तीवर कधीही विश्वास ठेवू नका. जर तुम्हाला हवे असेल की सर्वजण तुमच्यावर प्रेम करावे तर प्रेमाची सुरुवात आधी तुम्हालाच करावी लागेल. कारण निसर्गाचा नियम आहे, जे पेरले आहे तेच उगवेल. कधी कधी गोष्टींना धरून ठेवणे तुम्हाला खूप नुकसान पोहोचवू शकते. म्हणून जे जात आहे त्याला जाऊ द्या. अश्रूंना कोणतेही वजन नसते, पण ते बाहेर पडल्यानंतर मन हलके होते. माणूस काही चूक करून सर्वांच्या डोळ्यात धूळ फेकू शकतो, पण माझा भगवंत प्रत्येकाचा हिशोब ठेवतो. तुमची प्रामाणिकपणा आणि समोरच्याच्या चुका कधीही समजावून सांगू नका. एक दिवस सत्य वेळेसोबत आपोआप समजावून सांगेल. मी निर्माण केलेले एक झाड आहे ज्याखाली एक श्रीमंत माणूसही बसू शकतो आणि एक गरीब माणूसही बसू शकतो. दोघांनाही एकसारखी हवा आणि एकसारखी सावली मिळते, कोणताही फरक नसतो. याचा अर्थ मी ईश्वर या जगातील सर्व मनुष्यांना एकसमान पाहतो. जो तुमच्यावर प्रेम करतो, तुमची काळजी घेतो आणि तुमची आठवण ठेवतो, अशा व्यक्तीला कधीही दुर्लक्ष करू नका. कारण एक दिवस जेव्हा तुमचे डोळे उघडतील तेव्हा तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही तारे मोजत असताना चंद्राला गमावले आहे. धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर तुमच्या जवळ ते सर्व काही असेल ज्यासाठी तुम्ही मेहनत केली आहे. कधी कधी ईश्वर तुम्हाला साधन संपन्न बनवतो, कारण तो स्वतः दारोदार जाऊन तुमच्या आजूबाजूच्या गरजू लोकांना मदत करू शकत नाही. म्हणून तुमच्या जवळ जे आहे ते वाटायला शिका. ध्यानाचा अर्थ आहे आतून हसणे आणि सेवेचा अर्थ आहे हे स्मित इतरांपर्यंत पोहोचवणे. जेव्हा उद्याचा दिवस पाहिलाच नाही तर आजचा दिवस का गमवायचा? ज्या क्षणी आपण हसू शकतो त्या क्षणी उद्याच्या चिंतेसाठी आपण का रडावे? भाग्यवान ते नसतात ज्यांना सर्व काही चांगले मिळते, तर भाग्यवान ते असतात ज्यांना जे काही मिळते त्याला ते चांगले बनवतात. जर तुम्हाला शांती हवी असेल तर इतरांच्या कामावर आणि इतरांच्या कमतरतांवर लक्ष देणं बंद करा. फक्त तुमच्या स्वतःच्या जीवनावर आणि चांगल्या गोष्टींवर लक्ष द्या. तुम्ही पाण्यासारखे बना जो स्वतःचा रस्ता स्वतः बनवतो. दगडासारखे बनू नका जो दुसऱ्यांचाही रस्ता अडवतो. जर प्रमाणे थोडीशी औषधी भयंकर रोगांना शांत करते, त्याचप्रमाणे माझी ईश्वराची थोडीशी आठवण अनेक कष्ट आणि दुःखांचा नाश करते. तुम्ही आनंदी आहात ही चांगली गोष्ट आहे, पण तुमच्यामुळे कुणीतरी दुसरा आनंदी आहे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. मी म्हणतो, जर कोणी तुम्हाला दुःखी करत असेल तर वाईट मानू नका, कारण लोक त्याच झाडावर दगड मारतात ज्या झाडाला सर्वात जास्त गोड फळे लागतात. जरा विचार करा,
जेव्हा माणूस चावीशिवाय कोणतंही कुलूप बनवत नाही, तेव्हा मी तर तुमचा भगवंत आहे. मी अशी कोणती समस्या का निर्माण करेन ज्यावर कोणतंही समाधान नसेल? हे रूप, हे धन, ही दौलत, हा छळ, हा कपट, हे सर्व काही येथेच राहून जाईल. तुमच्या सोबत फक्त तुमचे चांगले कर्मच जाईल. सरळ स्वभावाच्या व्यक्तीला कधीही कमजोर समजण्याची चूक करू नका, कारण सरळता हा त्याचा संस्कार आहे, कमजोरी नाही. वेळेपेक्षाही भावना अधिक मौल्यवान असतात, म्हणून जो त्यांना समजू शकेल त्याच व्यक्तीवर त्या खर्च करा. खरी गोष्ट बोलणारा आणि योग्य मार्गावर चालणारा माणूस जगाला नेहमीच कडू वाटतो. कशाचाही अहंकार करू नका. सर्वांशी मिळून मिसळून राहा. मग ते तुमच्या कुटुंबातील लोक असोत किंवा तुमचे मित्र असोत. आघाताचा परिणाम जाणवण्यावर नाही, तर अनुभव करण्यावर असतो. आत्म्यावर झालेली जखम शरीरावर झालेल्या जखमेपेक्षा कितीतरी पटीने खोल आणि वेदनादायक असते.